त्याच्या अगोदर हा या पार्टीचा होता, हा या पार्टीचा होता, कोणत्या जरी एका पार्टीतून जर निवडून आला त्याच्या घरापुढे जाणे, फटाके वाजवणे, सोशल मीडियावर काहीतरी वेगळे मेसेज करणे, त्यामुळं नुकसान हे आपलंच होणार आहे आणि त्यामुळे गुन्हे होण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही गेल्यानंतर जे जे कोण ॲडमिन असतील, ग्रुपचे ॲडमिन असतील, त्यांनी सांगा आणि फक्त ॲडमिनच पोस्ट टाकू शकतो अशी सेटिंग करा. आणि ते करायचं दुसरा आणि मग ते व्हायरल होतं आणि त्याचा परिणाम होतो, पूर्ण जनतेवरती परिणाम होतो आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे उद्या आपला एक महत्त्वाचा दिवस आहे, आपल्या देशाचं भविष्य ठरवणारा दिवस आहे. त्यामुळे आपण त्याप्रमाणे शांत राहिलो पाहिजे, संयमी राहिलो पाहिजे. आता तुम्ही प्रत्येक जणाला आहे विविध पक्षाचे किंवा विविध गटाचे कार्यकर्ते असतील, त्यांनी शांतता व्यवस्थित ठेवली पाहिजे. आपलं वयात शांतता राहिली पाहिजे. वयामध्ये ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. दररोज एकमेकांची तोंड तुम्हालाच पाहिजे आणि तुम्हाला आमची ना आमची तुम्हाला. पोलिसांनी जनता घनिष्ठ समजले, त्यामुळे शांतता राहिल्याची खात्री. आणि उगीच चुकीची मेसेज व्हायरल करू नका. काय माहिती भेटली तर पोलीस स्टेशनला सांगा. बरोबर. काही गोष्टीवरती लगेच आपल्याला आवड घालता येईल. खाली आज जी मोरे साहेबांनी वाऱ्या मोरे साहेबांनी जी मिटिंग आयोजित केलेली आहे ती देशाच्या भवितव्याची मिटिंग आहे. साहेबांचं म्हणणं की सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एक गावचा असल्यामुळे कुणीही जनकाराचा त्याने जल्लोष करावा आणि काय विरोधात कुणी जर हार जीत ही सर्वांची आहे आणि ह्याला कुठं गालबोट लागता कामा नाही. साहेबांचं म्हणणं आहे की आणि आम्ही सर्व वयाच्या जनतेच्या वतीने आणि सर्व पक्षाच्या वतीने मी बोलतो की साहेब असा कुठं अवचित प्रकार राहणार नाही.